बघ ना, अजून आला नाही इंद्रनील. बहुतेक सगळ्या वस्तूंच्या ऑर्डर्स देणार आणि मगच येणार. फर्निचरच्या दुकानात त्याला वेळ लागणार बहुतेक. फर्निचरच्या नाही, इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात जास्त वेळ लागेल त्याला. सगळ्या वस्तू तिथनच येणार आहेत. एसी, वॉशिंग मशीन, टीव्ही, ज्युसर, मिक्सर सगळं तिथनं येणार आहे. मी बेडरूम साठी पण एक टीव्ही लिहून ठेवलेला आहे लिस्ट मध्ये. सगळ्यांबरोबर बसून मी टीव्ही बघणार हॉलमध्ये. ते आधीच सांगून ठेव इंद्रनीलला. आणि आता जो टीव्ही येईल तो कुठल्या भिंतीवर लावायचा ते ठरवून ठेव. नाही तर आतल्या खोलीतनं नीट दिसेल अशी भिंत सिलेक्ट करेल धाकटी सुनबाई, आणि मग आपल्या खोलीत टीव्ही येणारच नाही. तसं काही होणार नाही. आता मी म्हणेन ना तेच होईल. ह्या सगळ्या वस्तू एकदा घरात आल्या की मी माझ्यासाठी एखादा दागिना करून घेईन. वेळ लागलाय का तुला? एवढ्या सगळ्या वस्तू आणल्यावर दागिना कसा काय आणणार? दागिना हवाच. कारण या सगळ्या वस्तू ना प्रत्येकासाठी आहेत. दागिना फक्त माझ्यासाठी असेल. सत्य आहे. माझ्या वस्तू. आलो आलो. हो असोय. मला वाटलं स्वानंदी आहे. अजून आल्या नाहीत का स्वानंदीताई? येईल, तू कामाला लाग. नाही, उशीर झालाय. एवढा उशीर कधीच होत नाही हो त्यांना. हो पण का उशीर झाला असेल स्वानंदीला एवढं यायला? काही कळवलं पण नाही. ती बाहेर गेली असेल. मला न सांगता. हे लक्षात कसं येत नाहीये? ती तिथे गेली असेल. तिथे माहेरी फोनच करते. ए बाई, फोन नको करू. माहेरे नाही ग, इंद्रनील बरोबर गेली असेल ती तुझ्या सरप्राईजची व्यवस्था करायला. हा. आपल्याला हॉल रिकामा करून ठेवायला. हो. फर्निचर वगैरे आलं तर ठेवणार कुठे? हो ना. बाळू हा? काय करतोस तिकडे? जरा ये इकडे. मी स्वयंपाकाची तयारी करतोय. काही हवंय का? अरे तू इकडे ये, हॉल मोकळा करायचा आहे. हा. मोकळा? कशाला? उगाच जास्त प्रश्न विचारू नको. झाडाला पाणी घाल म्हटलं की खालमानाने पाणी घालायचं झाडाला. झाड चिंचेचे का पेरूचं ते थोबाडावर करून बघायचं नाही. नोकरच ना तसा वाघ. हाताला आले एकेकाला इथे. तू सोड रे ते काम, ये आधी इकडे. थांब बघते मी. हो. या. सॉरी आई, जरा उशीर झाला आणि मी फोन पण करायला विसरले. तुम्ही रागावला नाही? छे ग, रागवते कशाला? आणि काम आहे म्हणूनच गेलीस ना तू? हो, ती मलाच भेटायला आली होती. बाबा तिकडे काय बघताय? हे अरे म्हटलं आणखीन कोण येत आहे का बघत होतो. मी दार लावते हं. अगं कशाला? राहू दे ना उघडं. आई का? हे अगं संध्याकाळची वेळ आहे ना, लक्ष्मी घरी यायची वेळ असते म्हणून म्हणते ती. या बाळू, पाणी दे रे सगळ्यांना. पण काय तुम्ही चौघ एकत्र कसे आलात? सरप्राईज. ललिता, तुला वाटलं होतं ना काहीतरी मोठं सरप्राईज आहे. मला वाटतं तुला सरप्राईज द्यायचा प्लॅन बनवता येते. म्हणजे तू ती यादी बनवली होतीस ना वस्तूंची, ती आहे तिथे. 10 लाखात त्या सगळ्या वस्तू आणणार बहुतेक. काय सांगताय? पण आई, इथलं सामान असं का ठेवलंय? ते सगळं सांगते मी नंतर. सरप्राईज काय ते तरी सांगा आधी. सरप्राईज मागवून येतात का? ऑर्डर दिली? वहिनी गेली हवा. तुझ्या सरप्राईजची हवा गेली, हिला आधीच कळलंय. आता निलिमाचं काय मध्येच? आई, या सरप्राईजची आयडिया वहिनींची होती. आई, आयडिया जरी हिची असली ना तरी नंतरची सगळी शोधाशोध मी केली बरं का. वा. आणि तुझा मोठा मुलगा आहे मी आई. तुझ्या आवडी निवडीबद्दल माझ्यापेक्षा जास्त आणखी कोणाला माहिती असणार?
हो रे बाळा, पण सरप्राईज काय आहे दाखवा तरी. काय रे? अरे दाखवा ना. आम्ही हॉल बघा कसा रिकामा करून ठेवलाय. तेच तर, तुम्ही का हॉल रिकामा केलाय? ते सांग. उगाच. हे घे, हे सरप्राईज. पिलं मला कशाला दाखवतो? दाखवू त्यांना जरा. बिल हो. पेपर्स, हे जागेचे पेपर्स आहेत का? हो, आपल्या नव्या घराच्या बुकिंगचे. आई, आपलं नवं घर, आईच्या स्वप्नातलं नवं घर. आणि ही आयडिया निलिमा वहिनीची होती. या सगळ्याला पैसे किती लागले? किती म्हणजे आई, सगळेच. नाही म्हणजे चांगल्या एरियात घर बुक करायचं म्हणजे 10 लाख जाणारच ना. आई, पण तू चिंता करू नकोस हं? मी पुढची सगळी व्यवस्था ऑलरेडी करून ठेवली आहे. बाबा, गुढीपाडव्यानिमित्त स्कीम सुरू होती. आज नेमका शेवटचा दिवस होता. नीलिमा, ललिता, अरे वच्छी मावशी, या. येऊ का? अगं आलेच मी. तुम्ही? अगं तुझी अशी खणखणीत हाक ऐकली ना, तर फार बरं वाटतं बाई. म्हणजे असं वाघिणीच्या गुहेत शिरल्यासारखं वाटतं. पश्चिमोशनच्या हातात कुठलाही पुरावा सापडायला नकोय. बापरे, हे तर तेच दागिने आहेत. कुठे होतेस तू अगं? बरं ऐक ना, माझा तो पिंक कलरचा कुर्ता आहे ना ज्याच्यावर ब्लू अगं तो नाही का, तो ढापला होतास माझा, ब्लू कलरचे लाईन्स आहेत त्याच्यावर. क्या हुआ डार्लिंग तुझे? बस, काय एवढी चिडली आहेस? काल रात्री आईच्या रूम मध्ये जे अभ्यासाला गेलीस, तू कधी झोपायला आलीस? मी उठायच्या आधी तू कधी उठून गेलीस? मला काहीच कळलं नाही. एवढा कसला राग? अच्छा, ती साडी मी तुला दिली नाही, मी घेतली म्हणून तुला राग आलाय? अगं मी 2-3 वेळा नेसेन आणि मग तुला देईन ती साडी. छान ड्रेस शिव त्याचा, ओके? नकोय मला तुझी साडी, तूच ठेव. ओले बेबी को इतना गुस्सा? मला तुझा नाही, मला माझाच राग आलाय. तुला समजण्यात मी चुकले ना, याचाच राग आलाय मला. बर ठीक आहे, हा तुझा राग कसा घालवायचा माहितीये ना मला.
घे ग, गंमत आहे तुझ्यासाठी, आवडेल तुला. म्हणून बघ, मला आता तुझ्या समोर आहे ना उभं राहायलाही आवडत नाहीये, कारण तुला सगळ्याचीच गंमत वाटते, मला नाही वाटत. आणि असे गिफ्ट वगैरे ना प्रेम म्हणून द्यायचं असतं, आपल्या चुका लपवण्यासाठी लाच म्हणून द्यायचं नसतं. डोकं फिरलंय का तुझं? काय बोलतेस, काय बडबडतीयस? आता मी देते तर घे ना. मला नकोय. तुला काय वाटलं तू कशीही वागशील आणि या गिफ्ट्स कडे बघून मी तुझी साथ देईन? चुकतेस तू संपदा ताई. मी गिफ्ट्स, शॉपिंग अशा महागड्या हॉटेल्समध्ये खाण्यासाठी तुझी साथ देत नव्हते. मग कशासाठी देतेस माझी साथ? सांग ना. ते देते तुला. काही हवंय का वेगळं? ते नाही जमणार तुला. संपदाला काही जमणार नाही असं होऊच शकणार नाही. काय हवंय? फक्त ऑर्डर करायची. बोल ना, घ्यायचे वे तुझे. घरातल्यांशी नीट वागशील. महेश दादा त्याच्या आई वडिलांशी जुळवून घेशील. आई बाबा, काका काकू, आजीला उलट उत्तर देणं बंद करशील. बोल ना, आता का शांत झालीस? नाही जमणार ना तुला ते? कसं वागायचं, कसं बोलायचं, ते आता तू शिकवणार मला. मी तुला काहीच शिकवत नाहीये संपदा ताई, आणि मलाही तुझ्याकडून काही शिकायचं नाहीये. तू जे बोलत होतीस ते मला आवडायचं. तुझ्या बिनधास्त वागण्याची भुरळ पडली होती माझ्यावर. तू चांगली आहेस आणि घरातले उगाचच तुला त्रास देत आहेत असं वाटायचं मला. पण आता माझे डोळे उघडले. हे तू मला दिलेलं ब्रेसलेट, कारण मला माहितीये तू काही झालं तरी कोणाचीच माफी मागणार नाहीयेस, कारण त्यासाठी मोठं मन आणि समजूतदारपणा लागतो जो तुझ्याकडे नाहीये. आणि सॉरी, मी तुझ्या चुकीच्या वागण्यात तुला साथ दिली, पण आज मी तुझी साथ सोडतीये संपदा ताई. नाही, नको 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 नको. चुकलं आहे माझं. ललिता वाचव ना. ललित नको, मी चुकलो. अरे नाही, नको रे. प्लीज नको. हो, कशाला कोकलच्या जागेवर येतील ना सगळे हात. ओरडू नका मोठ्याने. ललिता, खूप भयंकर स्वप्न पडलं का? स्वानंदी आपल्याला हात धरून घराबाहेर काढत होती. इतर वेळचं जाऊ दे, निदान स्वप्न तरी धड बघा. तू का बसलेली? अच्छा, तू ही रात्रभर जागे होतीस वाटतं. बरोबर आहे. काल घडलेल्या प्रसंगानंतर तुलाही झोप लागणं अशक्यच होतं. तर चैत्री नवरात्रीचं जागरण आहे नशिबात. रात्रभर जागरण करायची वेळ आली नाही ना, म्हणजे मिळवली. तोंडात मिठाची गुळणी धरून बसणारी निलिमा इथे आल्यापासून आयडिया देते, आणि ती स्वानंदी तिथं विकूनच खाईल आपल्याला. तू तिला काही बोलणार तेवढ्यात वच्छी मावशी टपकल्या. ते दागिने घालून आल्या होत्या मुद्दाम. कशा तुला दाखवत होत्या बघितलीस ना? सगळे डाव उलटे पडतायत एक एक. खरखरचा हातातनं निसटला. 10 लाख तर दृष्टीसही पडले नाहीत. परस्पर वाट लागली त्याची.
बच्ची मावशीने ते 2 ग्रॅमचे दागिने दाखवले तेव्हा तर 5वरच धारण बसली होती माझी. नाही नाही एवढं काय घाबरायचं कारण नाहीये. दागिन्यांसारखे दागिने असतात. तुमच्या एकही गोष्ट लक्षात राहत नाही ना, ह्याचा राग येतो मला. बच्ची मावशींना चोराचं घर माहितीये. दागिने दाखवूनच धमकी दिली ना त्यांनी आपल्याला. म्हणजे त्या चोरांना घेऊन इथे येतील? ही पुढची पायरी आहे. अरे बापरे ललिता, तसं झालं ना तर आपल्याला गाशा गोंधळून काशी यात्रेला जावं लागेल. एवढं घाबरून जायचं काही कारण नाहीये. आणि तशी भीती मलाही वाटतेय. पण आता पाण्यात पडलोय ना तर जिवंत राहण्यासाठी हातपायही मारायलाच लागणार आहे. हो मग काय 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 करायचं काय मग? बच्ची मावशीने मला दागिने दाखवले ना तर मी ही दागिन्यांची जादू करते. कुठल्या दागिन्यांची? स्वानंदीचे दागिने आहेत ना अजून. त्या स्वानंदीने माझी झोप उडवली आणि तिच्या त्या बच्ची मावशीने दागिने दाखवून मला धमकी दिली. आता स्वानंदीचे दागिने तिच्याकडनं हिसकावून घेते म्हणजे घराबाहेरचा रस्ता दाखवता येईल तिला. मग सगळ्यांची झोप उडेल. मग कुणी धमकी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ललिता, मला वाटतं तू फक्त स्वानंदीचा विचार करतेस. निलिमाला विसरू नकोस. गरीब गाय म्हणता म्हणता तीही तुझ्यावर शिंग रोखायला लागलीये. कधी तुला शिंगावर घेऊन खाली आपटेल ना. तसं काही होणार नाही. तिच्यामध्ये आलेली हिंमत उसनी आहे आणि धाडस माझ्या रक्तातच आहे. ललिता म्हणतात मला. सत्य आहे. झोपा. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. तुम्ही खेळताय सकाळी सकाळी? म्हणून मी हारलो मुद्दाम. सर खेळ. हे खेळ. मग काय नेहमीप्रमाणे चिटिंग करत असतीलच ना? ए चल चल, चिटिंग बिटिंग काय करत नाही मी, कळलं ना? हा. जिंकला असालच पण चिटिंग. मी मुद्दाम हारलो ग. तू रडतो ना नाहीतर. हो का? नाही नाही, माझा सिरियसली खेळ. चल खेळ बघू. हा इथे इथे तिथे. तुझे भाऊजी हारणार आहेत. हे घे घे मग इथे करा. घे घे. भाऊजी हारले. भाऊजी हारले. भाऊजी जिंकले. थँक्यू सो मच. आणि का गे, तू माझी बायको आहेस. हो, मग तू त्याची बाजू का बरं घेते? कारण ते चिटिंग नाही करत तुमच्यासारखी. तू बघितलंस का मी चिटिंग केली हो, ते? ते मला माहितीच आहे तुम्ही करतच असता. अरे हे बरं यार. वहिनी, हो? तुम्ही पण जा ना चहा घ्यायला. जाते, पण त्याआधी मला जरा तुमच्याशी बोलायचं. काय? काल बच्ची मावशींना तुम्हीच बोलावलं होतं ना? हो, मी पण बघितला ना बाईसाहेबांचा राग का. मला माहित होतं तुम्ही संध्याकाळी चौघही घरी आल्याच्या नंतर तुमच्यावरच शेकणार होते ते. म्हणून मी बच्ची मावशींना तसं सांगितलं आणि त्या आल्या. थँक्यू बालदादा, तुमच्यामुळे सुटले मी. हो, असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही चौघही काहीतरी चांगलं काम करायला जाता आणि बाईसाहेब त्याच्यात घोळ घालू नये म्हणून मी बच्ची मावशींना इथे बोलवलं. आणि तसंही तुमचं कुणी घरात ऐकतच नाही. बच्ची मावशीच ते करू शकतात म्हणून साठी मी त्यांना बोलवलं. माझं काय हो, मी नोकर माणूस. पण बाळूदादा, बच्ची मावशीने काल जे दागिने घातले होते ते मला काय काय झालं? झालं काय? ते मला जरा ओळखीचे वाटले. हा, ते दागिने ना. हो, ते बघितले ना तुम्ही? नाही हो, म्हणजे ते दागिन्यांसारखेच असतात ना म्हणून आपलं म्हणालो मी. वहिनी या ना, चहा थंड होतोय. आले आले, कुकर लावून. हो हो. ओ गुड ते आता मूव. मी खेळू हा. आणि मी हरवते cheating आता करू? त्यांना. वहिनी दोनदा जिंकलो मी, दोनदा. चिटिंग करू. हा. बापरे, सुटलो. निघूनच जाणार होतो माझ्या तोंडून. कधी काय बोलायचं आणि कधी गप्प बसायचं हे वच्ची मावशींकडूनच शिकायला पाहिजे. नाहीतर आता पंचायत झाली असती.
बाळू चहा देशील? हो आलोच. या ये ना, बस ना इकडे. आमच्याबरोबर चहा घे. नाही नको. तुम्ही मुलं मुलं बसलाय कशाला ना तुम्हाला माझी अडचण. मी घेते आतमध्ये चहा. बाळू आई असं काय काही झाले का? नाही, आत्ता तर उठले आणि काल वच्छी आत्या येऊन गेल्यात तेव्हाही काही बोलल्या नाहीत. म्हणजे त्यांच्यात नीट आहे सगळं. हो, आमच्यातही काही झालेलं नाहीये.